हे हिंदवी स्वराज्याचं व्रत काय आहे प्रकार? शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याचे निर्माते, पण शिवछत्रपतींचे जे वडील ते पुण्यश्लोक शहाजीराजे एक असामान्य व्यक्ती होती की जी दुर्लक्षित आहे. शहाजीराजे त्यांच्या डोक्यात पहिल्यांदा ही कल्पना आली, इच्छा झाली काय? आपले वडील माधुरीराजे, माधुरीराजांचे वडील कक्काजीराजे, कक्काजीराजे, रायाजीराजे, अप्पाजीराजे, भाऊराजे, पिढ्यानपिढ्या आपल्या भोसले कुळातली मंडळी है शौर्य, धैर्य, पौरुष, पराक्रम, साहस, चिकाटी, धाडस, हिंमत, एकमत, चढाऊ, लढाऊपणा जबरदस्त आहे. पण काय करतायत? जागीरदारी, वतनदारी, सुभेदारी आणि कुणाची नंबर 1 क्रमांक 1चे शत्रू, कर्दनकाळ, वैरी, मारेकरी या देशाचे, धर्माचे, धरतीचे, त्या भडव्यांच्या शाह्या टिकवण्यासाठी मरतायत रणांगणावरती. आदिलशाही, मादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही हे कोण आहेत? हे चोर आहेत, हे बदमाश आहेत, हे ह्या देशाचे मारेकरी आहेत. मारेकऱ्यांच्या सत्ता टिकवण्यासाठी मरणारी आपली 7-8 पिढीतली माणसं बघितल्यानंतर शहाजीराजांना मनात विचार आला. वयाच्या 13व्या वर्षी वासू बेंद्रांनी लिहिले त्यांचं चरित्र वाचूया आपण. हे कसं काय स्फुरलं? शहाजीराजांना असं वाटलं की नाही, आपल्या गेल्या 8-10-15 पिढ्यांनी जे केलं की या देशाचे मारेकरी त्या भडव्यांच्या पायाशी चाकरी करून त्यांच्या सत्ता टिकवण्याचं पाप केलं, ते नाही करायचं. आपण काय बघतो? पिढ्यानपिढ्या बघतो की कत्तली, रक्तपात, विध्वंस, धर्मांतर, सुसडा आणि नाश, बाकी काहीच आपल्या वाट्याला येत नाही. फक्त आपली 4 लेकरं, आपली पत्नी, आपला संसार, एवढाच फक्त आपण सुभेदार, सरदार म्हणून वतनदारी पत्करून सुरक्षित ठेवतो. समाजाचं काय? या समाजाला कोणी वाली नाही आहे. नाही, हे आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या सगळ्या भडव्यांच्या उरावरती पाय देऊन देशादेवा धर्माचं रक्षण करणारी स्वतंत्र सत्ता आपण स्थापन केली पाहिजे. ही मनात कल्पना आली. त्यांनी आपल्या आयुष्यात 10 वर्ष आयुष्यातली एकाकी झुंज घेऊन हिंदवी स्वराज्याची संस्थापना करण्याचा अति तडफडाट केला. परंतु काय, आपल्या हिंदू समाजात अति दुर्दैवी विचार आहे. देशद्रोहाचे, धर्मद्रोहाचे, आत्मद्रोहाचे, बंधुद्रोहाचे आहेतच, आजही आहे. स्वार्थासाठी कुणाची विष्ठा खातील त्या लोकांचं नाव हिंदू असतं. असंच म्हणण्यात काही संकोच वाटू नये, इतके नालायक लोक पण आहोत. त्यांना स्वकीयांनी साथ नाही दिली. पहिला प्रयत्न 10 वर्षात झाला, दुसरा प्रयत्न 10 वर्षात झाला नाही. वयाच्या 43व्या वर्षी मनात आलं की नाही, आपल्या ज्या लोकांच्या कल्याणासाठी आपली सगळी सुभेदारी, वतनदारी टाकून देऊन आपण स्वतंत्र पाण्याने उभारायचा प्रयत्न करतोय, त्याला विरोधक आपलीच मंडळी आहे. मग कारस्थानी बुद्धिमान होते. शहाजीराजे अत्यंत बुद्धिमान, विद्वान म्हणजे कसे, हे संस्कृत पंडित होते. विश्वास बसणार नाही, अस्खलित बोलत असत, अस्खलित लिहित असत. एक संस्कृत नाटक लिहिलं आहे, एक संस्कृत काव्यग्रंथ लिहिला आहे त्यांनी, हे अनेकांना ठाऊक नसतं. विद्वान, बुद्धिमत्ता, विद्वत्ता याचे चाहते होते. त्यांच्याप्रती 40-45 जण त्यांनी सांभाळले होते.
वयाच्या 23व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचा डाव मांडण्याचा प्रयत्न केलेले 43-44व्या वर्षी त्यांच्या लक्षात आलं काही नाही, आपल्याला ज्यांच्यासाठी आपण मरणार त्यांची साथ नाही आहे. पण साथ नाही याचा अर्थ आपल्या मनात आलेला विचार टाकाऊ नाही आहे, तो अत्यंत अत्यावश्यक आहे. मा हिकमती, मा हुन्नर, मा कारस्थानी, मा डावाज, मा सराव होते शहाजीराजे. आणि त्या काळात उभ्या हिंदुस्थानमध्ये 500 वर्षी मुघलशाही या सगळ्यांच्या जे आपापसात झगडे चालायचे, त्या झगड्यात ज्या बाजूला शहाजीराजे भोसला त्याच बाजूला विजय. त्या गीतेत सांगितलं आहे ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो सर्वरा तत्तशी विजयोर्भूती ध्वानी चमत्रिमम. जिकडं श्रीकृष्ण जिकडं अर्जुन तिकडंच सरशी. हे तीच अवस्था शहाजीराजांची त्यांच्या आयुष्यात होती. त्यांच्या सेनापतीची किंमत सगळ्या सत्ताधीशांना कळत होती. त्यांनी डाव काय केला, हा हरामखोर अरियादी शाह विजापूरचा, हो त्याच्याशी वैर करून आपण उठलो, परंतु तो त्यांचा कावेबाज डाव होता. एक अर्ज केला, मी तुमच्या पदी परत सेवा करायला तयार आहे. पहा, विचार करा. लांडी हरामखोर असतातच. 6 महिने उत्तर आलं. तुम्ही जो अर्ज केला आहे त्याचा विचार करायला दरबारात निशस्त्र एकटे यावं लागेल. मुसलमाना इतकी नालायक आणि नीच अजमणी हलकट जात जगात अजून पैदा व्हायची. कोणताही मुसलमान नीचच असतो. हिंदूसाठी, हिंदू समाजासाठी तर तो कडकडीत वैरी असतो. पण हे हिंदू नका. तुम्ही येतो बोलतोय ना, हे तुमच्यापैकी बसलेले सगळे सज्जन अनेक जण असतील, काय गुढी असं कसं होतात, कारण ते बावलट आहेत. त्यांचं ते शिक्षण झाले. हां, गेले निर्भयपणाने विजापूरमध्ये, हो निशस्त्र कुणाला न घेता एकटे गेले. भगवान श्रीकृष्ण त्या महाभारताच्या काळात कौरवांच्या सभेत एकटे गेले. असेच गेले. 2-2.5 तास चर्चा झाल्या आणि निर्णय झाला की हा जो आपण सेनापती म्हणून स्वीकारला सरलष्कर, सरनौबाद, तर 101% उरलेल्या सगळ्या शाया मातीत घालायला उपयोग होईल म्हणून ठेवून घेतलं. पण मुसलमान उपस्थित झाले, सरलष्कर म्हणून काम करायला लागले आणि 2 महिन्यांनी सांगितलं की तुम्ही विजापूरमध्ये नाही यायचं, तुम्ही खालती जायचं, बंगलोरमध्ये जाऊन मुक्काम करायचा किंवा त्याच्या आणखीन खालती. मराठा आणि शहाजीराजासारखा मराठा, हिंदवी स्वराज्याचा संकल्प करून कामाला लागणारा म्हणा मराठा नाही. ह्या आणि सह्याद्री दूर असले पाहिजे, खालती बंगलोरमध्ये जायचं. तेही मान्य केलं. स्वभावाला पटत नव्हतं, परंतु प्रसंगच असा होता की निर्वाह प्रतिपन्न वस्तुशिव आहे त्या परिस्थितीची मात करण्यासाठी आहे ती परिस्थिती स्वीकारून कावेबाजपणाने मोठ्या ठाकपणाने काम करूया गेले. जिथं पती तिथं सती, जिजामाता गेली. पण जिजामातेचं जे सांसारिक जीवन आहे फार दुर्दैवी आहे. शहाजीराजांच्या पदराला गाठ मारून ती भोसले कुळात आली. सुखाचा स्पर्श तिच्या आयुष्यात नाही. लगोवाट 4 मुलगे झाले. 4ही मुलं 7-8-9 महिन्याची भगवंतांनी तिच्या मांडीवरनं काढून दिली. 5वं लेकरू झालं संभाजीराजे भोसले. शहाजीराजांचं एक वैशिष्ट्य आहे, शारीरिक वैशिष्ट्य आहे, बौद्धिक वैशिष्ट्य आहे, कर्तृत्वाचं वैशिष्ट्य आहे. शहाजीराजे फक्त 7 फूट 3 इंच उंच होते. शहाजीराजांचा पोरगा संभाजीराजे तेही वर्ष 14चा पोरगा, तो आपल्या बापाबरोबर
लढाईवरती जायला लागला. हे लढाईवरती जायला लागल्यानंतर शहाजीराजे सरलष्कर कनकगिरीचा वेढा त्याचं नेतृत्व होतं अफजलखानाकडे. अफजलखान काही लायकीचा महाहरामखोर शहाजीराजांचा अत्यंत देश करत असे. त्यांच्या वेड्यामध्ये संभाजीराजे भोसले या तळण्यात 16 वर्षाच्या पोराला एक ठार मारला. त्याचा सूड घ्यायचा त्यांच्या डोक्यात विचार आला, पण वेळ साधण्यासाठी गप्प बसले. जिजामाता वैवाहिक जीवनात स्तनपानाचं सुख कोणत्याही माऊलीला फार विलक्षण असतं. तव संजीवन तुला पाजता संगम होतो पाठ नाही ते मिळालं. 6वा मुलगा झाला शिवछत्रपती. वय वर्ष 1, 2, 3, 4 शिवनेरीवरती गेली आणि ही अट घातली की बिजापूरमध्ये राहून नाही सरनौबत बंगलोरकडे जायचं, खालती जायचं. गेली जिजामाता. असलेला शिवा तोही गेला. हा शहाजीराजा कसा असेल कल्पना करा. त्या काळात त्यांनी विचार केला, अरे आपलं आयुष्य 43 वर्ष ओलांडलं, 5 लेकरं गेली. आपल्या डोळ्यादेखत ऐन तारुण्यातला संभाजी गेला. नाही, आता एकच लेकरू आहे, 5 वर्षाचं आहे. नाही, या लेकरावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि त्या शिवाजी महाराजांच्या साठी एक शिक्षक नेमला. जणू शिवछत्रपतींच्यासाठी शाळा आपल्याबरोबर सांभाळली. कधी ते संभाजीनगरला राहायचे राजकारणात, कधी विजापुरात, कधी बंगलोरात, कधी पुण्यात, सारखे मुक्काम बदलायचे. तर शिवछत्रपतींची शिक्षणाची आभाळ होऊ नये म्हणून केशव उमाजी पंडित या विद्वान ब्राह्मणाला सांभाळला होता. त्यांनी काय सांगितलं असेल आहे चरित्रात. त्यांनी सांगितलं, या माझ्या लेकराला संस्कृत भाषा शिकव, संस्कृतचं व्याकरण शिकव, त्याला गणित शिकव, त्याला इतिहास शिकव, भूगोल शिकव, तर्कशास्त्र शिकव, धर्मशास्त्र शिकव, राज्यशास्त्र शिकव, युद्धशास्त्र शिकव, त्याला रामायण शिकव, त्याला महाभारत शिकव, त्याला उपनिषद शिकव. खरं वाटणार नाही, वेद शिकव. काय आहे ते माझं पोरगं औरस चौरस असलं पाहिजे. आणि आश्चर्य वाटले की वयाचं 5वं वर्ष प्रारंभ झाल्यापासून ते वय 18 पूर्ण होईपर्यंत, पुरंदरचा पहिला लढा होईपर्यंत शिवाजी महाराज या केशव उमाजी पंडिताजवळ शिकतायत. शहाजी राजांच्या चरित्रात शहाजीराजे कसे आहेत याचं वर्णन इतकं अप्रतिम केलं एका वाक्यात. आपण म्हणतो शिवाजी महाराज अमके अमके असे असे. हो, जे शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील आहेत ते फार भारीबी आहे. त्यांचे पुत्र शिवाजी महाराज आहेत. तुकोबाराय म्हणतात, बीज तैसे फळ येईल सेवटी, लाभा आणि तुटी याची तया. जसं बीज गोमट्या बीजाची फळे ही गोमटी, बाहे आणि पोटी समतुक.
शहाजीराजांचं लेकरू आहे ते शिवाजी महाराज आहे. शहाजीराजांचे शिवाजी महाराज वडील नाही आहेत, बाप आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टीत बाप आहेत. दोन व्यक्तींचं भांडण झालं ते थांब माझे लोक घेऊन येतो, अंगात नेट नसतो, मग घेऊन येतो, थांब तू जावतो. तर ते दोन तू जा आज तुला किती तुझ्या नवरी असतील तेवढी घेऊन ये, त्या सगळ्यांचा मी बाप आहे. ते असं म्हणत नाही मी तुमचा सगळ्यांचा वडील आहे. ते बाप या शब्दात जो ठसका आहे तो शहाजीराजांच्या गुणवत्तेत, शहाजीराजांच्या जीवनात आहे. शिवाजी महाराज असे का? शिवाजी महाराज हे बी वेगळं आहे. ते बी ज्या बीजापोटी जन्मलं ते शहाजीराजे फार विलक्षण आहे. अपयश यश आलं नाही. शिवाजी महाराज अशा वडिलांचे लेकरू आहे. केवळ 15व्या वर्षी स्वयंनिर्णय आपली आई दादाजी कोंडदेव, पुण्याखालची 12 मावळं, चुंगाखालची 12 मावळं, त्यातले 50 14, 15, 18, 20 ते मित्र आणि रायरेश्वरावरती शपथ घेतली. शपथ घेऊन सांगितलं, फार महत्त्वाचं मी बोलतो आता हे वाक्य, की होय माझ्या वडिलांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निश्चय करून काम केलं. हो 2 प्रयत्न केले, नाही जमलं. पण मी त्यांचा पोरगा, हे भगवान शंकरा तुला बिल्वपुत्र होऊन अगदी कळकळीने मागतो, माझ्या तू आज बाहेर डावीकडं उजवीकडं मस्तकावरती आशीर्वाद ठेवून आस. आणि वडिलांनी जे संकल्पित केलेलं आहे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं काम, ते करण्यासाठी मी तुझ्याकडं आशीर्वाद मागायला, ते करण्याचं व्रत घ्यायला आलो आहे. मी हिंदवी स्वराज्य स्थापन करणार आहे. शिवछत्रपतींची हिंदवी स्वराज्य ही गोष्ट वडिलांच्या अधुऱ्या अपुऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी असलेली आहे. शिवछत्रपती वयाच्या 15व्या वर्षापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680ला रायगडावरती सोडेपर्यंत हनुमान जयंती दुपारी 12:03 3 एप्रिल 1680 एकच ध्यास शिवछत्रपती जगले, घेतला नाही. शिवछत्रपती हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचा ध्यास वडिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून घेऊन जगले. कशासाठी आटापिटा कुठं तुझं गाव. 35 वर्षाच्या काळात शिवछत्रपतींनी काय केलं असेल. 289 लहान मोठ्या लढाया केल्या. विश्वास सुद्धा बसणार. हो आपण स्वतःला विचारूया की माझ्या आयुष्यात पापडीला पापडी खालची वरची न चिकटवता जागा राहून काही काम केलं का. हा मनुष्य 289 लढाया लढतो. अंतःकरण काय असेल ते पहा. 289 लढाईला जातात म्हणजे काय. 289 वेळा हो यमाला गळा भेट द्यायला जातात. काय माणूस आहे का, काय काही कळते का. असं म्हणावं वाटेल इतकं विचित्र जीवन जगले. आणि आश्चर्य असं, बीज तैसे फळे येईल शेवटी लाभानी तुटी ज्याची तया. त्यांच्या जीवनात ते जे केलं तोच बरोबर धागा उचलून
जगणारा पोरगा त्यांचा आहे संभाजी महाराज. सईबाई बरोबर पहिलं लग्न ते पुरंदरावरती संभाजी महाराज झाले. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज कणभर सुद्धा फरक नाही आहे, ना दिसण्यात, ना असण्यात, ना वृत्तीत, ना स्वभावात. तुम्ही पहा, शिवाजी महाराजांच्या चरित्राचं बारकाईने आपण निरीक्षण केलं, अभ्यास केला. थकणं, दमणं, नमणं, झुकणं, माघार, शरण, हताश, उल्हास, निराश मान्य नाही, कधीच नाही. प्राण गेला तरी तसंच संभाजी महाराज आहे. आता फाल्गुन महिना सुरू आहे. हो, काय आहे होय शिवाजी संभाजी प्रकरण? काय आहे? सत्यार्थ प्रकाश म्हणून दयानंद सरस्वतीने लिहिलेल्या ग्रंथात पहा, ऋग्वेदातल्या एका विचाराचा उल्लेख केलाय. आधीमुळी वेद सगळे आपण मानतो करतो, पण काही ठाऊक नसतो. वेद याचा अर्थ अत्यंत साधा आहे. वेद म्हणजे विश्वातलं सत्य, ज्याच्या त्रिकालाबाधित सत्य, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, बदल ज्याच्यात होत नाही, असे जे विचार ते म्हणजे वेद. त्या ऋग्वेद त्याच्यातलं ते वाक्य त्यांनी उद्धृत केले दयानंद सरस्वतींनी सत्यार्थ प्रकाशात. काय वाक्य आहे? तुम्ही आता इथे बसलाय, प्रत्येक जणांना माझी विनंती आहे, त्या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी तुम्ही आपल्या आईचं, वडिलांचं चित्तात स्मरण करा. वाक्य काय आहे? पती पत्नीच्या पोटी, पती पत्नीच्या पोटी पुत्राच्या रूपाने परत एकदा जन्म घेतो. बसलेल्या प्रत्येकाच्या बाबतीत त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या प्रत्येकाच्या वडिलांनी प्रत्येकाच्या आईच्या पोटी तुमच्या प्रत्येकाच्या रूपाने जन्म घेतला. आणि पुढं वाक्य असं आहे की पत्नी स्वतःच्या पोटी कन्येच्या रूपाने परत एकदा जन्म घेते. शिवछत्रपतींचं, हो, सईबाईच्या पोटी जे अपत्य जन्मलं ते संभाजी महाराज दुसरी शिवाजी महाराजांची आवृत्ती आहे असं बोलतात की आजोबाची वृत्ती, शरीराची ठेवण हे सगळं नातवात येतं. लाट आजोबा ते नातू. जसे शहाजीराजे 7 फूट 3 इंच उंच आहेत, तसे संभाजी महाराज हे तगडे, उंचेपुढे, सशक्त, 7 फूट 3. शिवाजी महाराज केवळ 5 फूट 3. जिजामातेच्या चणीवरची आहेत ते, असं माझं मत आहे. अफजल खानाला फाडायला गेले, डोक्यावरती शिरस्त्राण घातले, चिलखत घातले, महाघाट, महाचलाक, महाबिजगदार. ज्यावेळेला तो भरवा म्हणला, अफजल्या माझे तुला सगळं मान्य असेल, जीवन करायचं असेल तर ये, आणि तू मला कळा भेटते. त्याच्याचसाठी गेले होते.
ते ज्या वेळेला गळा भेट द्यायला लागले त्यावेळेस त्या लिहिले गोविंद परमानंद गोविंद निवासकरांनी हो की महाराजांचं चिरेटोप घातलेलं मस्तकसुद्धा त्याच्या छातीच्या खळग्याला लागत नव्हतं. संभाजी महाराज 7 फूट 3 इंच उंच आहे. संभाजी महाराज तंतोतंत स्वभाव वृत्ती त्याग सगळं काही बापासारखं आहे. शिवाजी महाराजांनी 35 वर्षात जर 291 लढ्या लढल्या असतील केल्या असतील तर संभाजी महाराजांनी 9.25 वर्षाचा कालावधी 28 मे 1680 छत्रपती झाले. संभाजी महाराज ग्रहकलावरती मात करून आणि पुढं पकडले गेले 11 फेब्रुवारी 1689. 9.25 वर्षात संभाजी महाराज हो 134 लढा लढतात. खरं वाटणार नाही. मला आत्ता भेट दिली पुस्तक त्या पुस्तकात नाही. कबलते गोखले ते दुसरे वडिलांच्या सभापट 9.25 वर्षात 134 लढाया. शिवछत्रपती 7 लढायात माघार प्रसंग बघून थांबावं लागलं. संभाजी महाराज कधी पराभव नाही आयुष्यात. अति तिखट शिवाजी महाराज मा घाग मा छळाऊ लढाऊ मा डाबरट शब्द वापरल्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटणार नाही. डाबरट म्हणजे तयारीचेच होते. एकापेक्षा जास्त शत्रू कधी अंगावरती येऊ दिलं नाही. त्यांची चलाखी होती ती. आणि संभाजी महाराज अरे 9.25 वर्ष 5 शत्रू एका वेळेला अखंड पुरावरती घेऊन 134 लढाया एक पराभूत. हे संभाजी महाराज प्रकरण जे आहे ते आत्तापर्यंत दुर्लक्षित होतं. साहित्यिकांनी त्यांच्या नादान कथानकासाठी त्याची माती केली. मी काय बुद्धिमान विद्वान नाही पण बेअक्कलही नाही आहे. जसं शिवाजी महाराजांची ओढ सगळ्यांना असते मला संभाजी महाराजांची ओढ होती. आणि आम्ही सांगलीला त्यांच्या समाधीपासून ज्वाला पेटून आणून आत्ता जो उद्योग सुरू केला आहे म्हणजे करतोय तो 86 साली सुरू केला. आणि त्यांना तो पूर्ण महिना हो देहाचे तुकडे तुकडे झाले परंतु लवले नाहीत, झुकले नाहीत, नमले नाहीत, माघार नाही, शरण नाही, हताश नाही, उदास नाही. धर्मासाठी सर्वस्व त्याग केला. ते काम करतो. संभाजी महाराजांना विशाळगडावरनं रायगडाकडे चालले होते आणि लक्षात आलं की मध्ये वाटे संगमेश्वर आणि त्याच्या जवळपासचा काही भाग तिथले तंटे बखेडे आहेत ते सोडवण्यासाठी थांबणं आवश्यक आहे. थांबले आणि त्या संगमेश्वरच्या परिसरात मध्यरात्री चौफेर गोलाकार मोगलांचं सैन्य मुकरब खान आणि संभाजी महाराजांना कैद केलं. देवाची पूजा करत होते पाठे उठवून. हे झालं महाराज चौफेर आपल्याला आवडलेला आहे. हाकेच्या अंतरावरती आहे. आपण ताबडतोब उठवून निसटलं पाहिजे. विलक्षण प्रयत्न केला
पण पकडले गेले. काय केलं असेल? संभाजी महाराजांना म्हणजे लोक तर म्हणजे कुणाला ऐकायला येत नाही हो. आत्तापर्यंत मी बोललो त्या ऐकायला आलं नाही, त्यांनी हात वरती करावा म्हणजे यांचा भ्रम जाईल. अतिप्रेमापोटी तसं वाटतं. आश्चर्य वाटेल. पकडल्यानंतर लांडी नीच अंगावरचे कपडे फाडले, पूर्ण कपडे फाडले, लंगोट फक्त आज शिल्लक आणि कोळशाची पूड ज्वारी बाजरीसारखी भाकरीच्या वेळेला करतो तशी करून तेलात खलून त्याचेपासून टाळूपर्यंत फासली. इथं 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 गळ्याला, कमरेला, गुडघ्याला, घोट्याला साखर दंडाने बांधलं. या उंच पुढे तगडे होते. आणि महालकट रोहल्ला खान, इखलास खान, मुकरब खान या भडव्यांनी त्यांना उंटावरती बसवलं, घोड्यावर नाही. ते संगमेश्वर ते नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात बहादूरगड आहे. 100 एकर माथा आहे त्याचा. त्याच्यावरती ते डुक्कर बसलं होतं, औरंग्या भडवा. ते प्रकाश आंबेडकर ज्ञान जीप त्यांच्या चित्तात उगवला आहे. त्या थडग्याला फुलं व्हायला गेला होता. दुर्दैव असं महाराष्ट्रात काही लायकीचे लोक पण आहोत. अरे एक 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 कोणी राजकीय नेता सोडा, सामान्य मनुष्य त्याच्या ह्या कृत्यावरती संतापून बोलला नाही का, मत प्रदर्शित केलं नाही. इतक्या लायकीचे लोक आपण शिवाजी जयंती आणि संभाजी महाराजांची पुण्यतिथी करतो. मताचा गो खाण्यासाठी, देशासाठी कोणी काही करत नाही, मताचं शेण खाण्यासाठी करतात सगळेजण. किती अंतर? संगमेश्वर ते श्रीगोंदा बहादूरगड 299 किलोमीटर, 300 किलोमीटर. उंटावरती बसल्यानंतर काय सुख असतं ते एकदा बसून बघा. उलट म्हणजे हाडाचा तज्ज्ञ मणक्याचं ऑपरेशन करण्यासाठी यायला मणका जाग्यावर राहणार नाही. हे जबरदस्त तगडे होते. तिथं ते डुक्कर बसलं होतं औरंगजेब नावाचं. एका उंच जागेवरती सकाळी 8 वाजले. समोर असं आणून उभं केलं संभाजी महाराजांना. साखळदंडाने ओढलेलं आहे. 10 ठिकाणी फास लावले आणि त्याच्या डाव्या हाताला फुल्याची कणसं भाजण्यासाठी एक एवढा 4 बोटाला खोल खड्डा शेणकुटं पेटवून त्याच्यात कणसं खुपसायची, भाजायची, सोळायची आणि ओरडा. तिकडे आर पेटवला होता. त्यात एक एवढ्या लांबीच्या 2 कांबी सशक्त माणसाच्या अंगठ्यावेळा जाड आणि लाकडी मुठी बसवलेल्या पेट्यात ठेवल्या होत्या. इकडे एक जल्लाद, इकडे एक जल्लाद. जल्लाद त्याचा अर्थ फासाचे दोर ओढणारा अत्यंत क्रूर अंतःकरणाची 2 माणसं, हापशी लांडी, लुंग्या लावले,
राजकेस आहेत, लाल डोळे आहेत, 11 विकराळ चेहरा आहे, इकडे एक इकडे एक. आणि संभाजी महाराजांना आणून उभं केल्यानंतर 299 किलोमीटर हेलकावे, अन्न नाही, पाणी नाही, झोप नाही, अशा अवस्थेत संभाजी महाराजांना खालती उभं केलं आणि चाललं. एक काफिर क्या मांग है, कैसा लगता. दोन्ही प्रश्न विचारले, एक शब्द बोलले नाही. एक काफिर मौजा इस्लाम, मरण का इस्लाम स्वीकारतोस, हे वाक्य उच्चारल्यानंतर इतकं संतापून बोलायला लागले. 11 विकराळ संतापून बोलायला लागले. तशी तो भड़वा म्हणाला, ये देखो ये हैवान मेरे तरफ कितनी कड़ी नज़र से देख रहा है. अरे जल्लाद, कुछ समझता है नहीं. ये काफिर को, ये हैवान को जरा अल्लाह की नज़र दे दी जाए. याला अल्लाची नजर द्या. उजव्या हातातले भाले डाव्या हातात घेतले, दोघांनी गेले आणि लाल भडक तापलेल्या सळया लाकडी मुठी बसवलेल्या एकाने एक घेतले आणि ओढून धरलेलं आहे 10 ठिकाणी संभाजी महाराजांना. 7 फूट 3 इंच. एकाने एका डोळ्यात टच खोपसली. संपलं. जग आणि संभाजी महाराजांचं देशण्यातलं नातं संपलं. दुसऱ्या दिवशी दिनांक 14 फेब्रुवारी ते डुक्कर तिथे बसले. सकाळी 8 वाजता डोळे नसलेले संभाजी महाराज समोर उभे गेले. जल्लाद आगे बढ़ो. एका जल्लादाने एक मुठी असलेल्या करच्या मोठे चिमटे तापत ठेवले होते. एकाने घेतलं आणि एकाने त्याच्या नाक तापलं. 11 विकराळ चेहरा किंचाळले, जीभ बाहेर आली. दुसऱ्याने जीभ तोडून काढली. नाक गेला, जीभ गेली. पहिल्या दिवशी डोळे गेले. तिसऱ्या दिवशी वस्त्रा घेऊन ओठ कापले. चौथ्या दिवशी कान कापले. नंतर आपण कल्पना करू शकत नाही. आता नागपुरात दंगा झाला. ती लांडी आहेत. महाराष्ट्राला राग नाही आला. पाचव्या दिवसापासून कल्पना करू शकणार नाही मुसलमान ही वृत्ती काय आहे ती. उजव्या हाताचा अंगठा, डाव्या पायाचा अंगठा, या 2 अंगठ्याची नखं कडची असते, त्यांनी उपसून काढली. खालची 10 वरची 10 बोटं, रोज 2 बोटाची असे अलटून पालटून नखं उपसण्याचं काम 10 दिवस चाललं होतं. त्याच्या पुढचे 10 दिवस उजव्या हाताचा अंगठा, डाव्या पायाचा अंगठा तोडले. असे 10 दिवस 20 बोटं तोडली. झाले 24 दिवस. मग पुढं असं उकळतं पाणी फेकून कमरे बसवून छातीपर्यंतची पाठ छाती एक गोरेपान देखणे म्हणजे पुढे. आणि काय केलं? रताळ किंवा बटाटा उकळून साल काढावी तशी साल काढली. 25वा दिवस. तबारखन 20 त्या डुकराच्या पाठीशी बोच्या पाठीमग कायम ऐतिहासिक नोंदी ठेवण्याचं काम करायचा मुस्तैदी खान.
त्यांनी लिहून ठेवलं आहे. माशिरे आलमगिरी म्हणून पुस्तक प्रसिद्ध आहे, त्याच्यात हे आहे मी बोलतोय से तुम्हाला पगडी, त्यांनी मराठीत ते दिलेलं आहे. बोट गेली, नख गेली, साल सोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला. दुसऱ्या दिवशी पाठ उकळतं पाणी टाकून बटाट्या रताळ्यासारखी साल सोडली. नंतर हा हात, नंतर हा हात. एक दिवस 2 दंड, दुसऱ्या दिवशी 2 फळे, तिसऱ्या दिवशी 2 मांड्या, चौथ्या दिवशी 2 पिंढ्या. उकळतं पाणी टाकून साल सोडून मारले. आणि अमावस्येच्या दिवशी कडकडी हैराण ऊन पडले. या दिवशी कोणाही माणसाची सावली दुपारी 12 वाजता पायाच्या खालती पडते. त्यावेळेला वडू बुजुर्गच्या रानात 7,28,000 सैन्यासकट घोडदळ, पायदळ, उंटदळ, हातीदळ, तोफदळासकट मुक्काम करणारा औरंग्या पसरला होता सगळीकडं सैन्याच्या रूपात. त्यावेळेला दुपारी माथ्यावरती सूर्य आल्यानंतर टाचेपासून टाळूपर्यंत ज्या देहाला नाक नाही, जीभ नाही, ओठ नाही, कान नाही, बोटं नाही, डोळे नाही, तुकडे तुकडे झाले देहाचे, असा देह. 20व्या दिवसापासून संभाजी महाराजांनी अन्न आणि पाणी बंद झालं. किती लांडे नीच असतात. हाकीम होते त्या भडव्यांचे तपासायला, हे मराठा जिवंत आहे का, हा छत्रपती जिवंत आहे का. ते 30व्या दिवसापर्यंत जिवंत आहे. त्याचेपासून टाळूपर्यंत 4-4 बोटाचे तुकडे केले, मुंडकं तोडलं, मांस आणि मेंदू कवटीतलं कोरलं, आणि ती रिकामी कवटी उंच कळकावरती घेऊन ताशे लावून 5-25 ताशे लावून विजापूरच्या दिशेने व त्याची झिंड काढली. ज्यावेळेला काळे फसवून झिंड काढली त्यावेळेला कुणी बाणाने टोचते, कुणी भाल्याने टोचते, कुणी दगड मारते, कुणी शेण मारते, कुणी धूळ मारते, कुणी शिव्या देते. अशी झिंड झाली. केल्यानंतर ते तुकडे सगळे केले आणि ते मुंडकं विजापूरला नेलं. आणि अली आदिलशाहचा वाडा होता, वाड्यातलं स्नानगृहातलं पाणीच्या तोंडावाटे बाहेर येणार, हे त्या मूरच्या तोंडाला ते कोरलेलं मांसबिंदू कोरून मोकळं केलेलं मुंडकं बसवलं. ते सगळे तुकडे त्या वडू बुजुर्गच्या रानात निवडुंगाच्या बनात फेकून दिले. निवडुंग तुमच्यापैकी खूप जणांनी पाहिला नसेल, नाहीच. मला आठवते, मी बोलतोय ही गोष्ट 80 वर्षापूर्वी बोलतोय. आमच्याकडं घरात ढेकूण आणि रानात निवडुंग ही प्रथा होती पूर्वी. आता निवडुंगही नाहीत आणि घरात ढेकूनही नाहीत. ते निवडुंगाचे फणे इकडे इकडं दाबण्यासारखे 5-25 काटे, इकडं 5-25 काटे. म्हैस हत्तीसुद्धा जायची इच्छा करणार नाही, इतकी भीषण ती जंगलं मी पाहिली. ते हा प्रकार झाल्यानंतर ते वडू बुजुर्ग म्हणून आत्ता गाव आहे तिथं, ज्याच्या काठावरती हे झालं. त्या गावातली पोरं, अरे आपला राजा गेला, आपला प्राण गेला, आपला छत्रपती गेला,
आपण काही करू शकलो नाही. आपण केलं असं झालं तर आपल्या देहाचे तुकडे झाले असते. नाही, आपण निदान ते तुकडे फेकून दिले, ते शोधूया आणि त्याला दहन करूया. गेली 5-50 पोरं पलीकडे ड्युट्या घेऊन रात्री 1 वाजल्यापासून पहाटे 4:30 वाजेपर्यंत शोध होत होते. पूर्वेकडं फटफटायला लागलं. तशी एकदा म्हणलं, अरे लक्षात आलं की आपण हा उद्योग करतोय, आपले तुकडे करतील, पटदिशी याचं दहन करूया. दहन करायचं लाकडं नाही. कोणीतरी म्हणलं, अरे पिवळे जर होऊन खाली गळून पडलेले हे निवडुंगाचे फणे आहेत, खडखडीत आहेत, ते गोळा करूया आणि त्याच्यावरती दहन करूया. जवळ 1000-1200 ते फणे संबंध निवडुंगाच्या रानातून रात्री पलिते आणि ड्युट्या घेऊन त्याची चिता केली, त्याच्यावर तुकडे ठेवले, त्याच्यावरती निवडुंगाचे फणे रचले आणि भडाग्नी दिला. शिवाजी महाराजांसुद्धा रायगडावरती भडाग्नी जावा लागला होता, ग्रह कलहामुळं. संभाजी महाराज नाही, मंत्राग्नी मिळाला, गेले. नाही चिरा नाही पणती, हे अंत्ययात्रा नाही झाली, काही पुढचे संस्कार नाहीत. सांगलीला या, सांगलीला एक माकडवाडी नावाची जात आहे. काय तिचं मतदान आहे 3000, म्हणजे निश्चितच 7-8 हजार ते असतील, बायका पोरांच्या सकट. ते माकडाचे खेळ करून पोट भरतात. आता तो प्रकार मंद झाला आहे. पण माकड असेल तर त्या माकडाच्या जातीने रामाला मदत केली, रावणाची लंका जाळायला. ही कृतज्ञता मनात धरून आणि त्या माकडांच्या जीवावरती आपण आपली गुजराण करतो. म्हणून मी स्वतः माकडाची प्रेतयात्रा अंत्ययात्रा पाहिली. सांगली हे सगळी जातच्या जात अंत्ययात्रेला जाते. त्यांचं स्वतः दफन होतं, पण माकडाची अंत्ययात्रा करतात. अरे छत्रपती गेला, अंत्ययात्रा सोडा कुठलाच संस्कार नाही. आपल्या देशात, आपल्या धरतीत, आपल्या लोकांच्यात आत येऊन हे परकीय हरामखोर आक्रमक लांडे. आणि गंमत अशी की जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या 187 राष्ट्रापैकी हिंदू समाजाचं जे राष्ट्र आहे त्याच्या इतकं बेशरम, निर्लज्ज, नालायक आणि पारतंत्र्याच्या नरकात राहण्याची शून्यसुद्धा लाज न वाटलेला समाज हिंदू समाज आहे. असा समाज त्याला काय वाटणार? काही संभाजी महाराज संपले. मनात येईल आपल्या संभाजी महाराज कसे आहे? तो अक्कलवान, बुद्धिवान, हिम्मतवान, चढाऊ लढाऊ आहेत, आजोबासारखे, बापासारखे. त्यांनी 4 हिंदीत, 1 मराठीत आणि 1 संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिलेत. बुधभूषण म्हणून संस्कृत ग्रंथ आहे. उत्तम संस्कृत बोलायचे, संस्कृत लिहायचे. मी इतके बुद्धिमान विद्वान क्या काफिर मौते इस्लाम का? शाळा मनुष्य काय मिळेल? सर्वनाशीय समुत्पन्ने अर्धम त्यजेति पंडिता. सर्वनाश व्हायची वेळ आल्यानंतर मनुष्य विचार करतो, काही सोडू, काही ठेवू, ठीक आहे, सगळं वाटोळ होण्यापेक्षा एवढं करू, आहे ठीक आहे. मौच्या इस्लाम, इस्लाम. काही काळानंतर पुढं बघू, बुद्धिमान होते नाही. लवणं, नमणं, झुकणं, माघार, शरण, हताश, उदास, निराश ती वृत्ती नाही. वृत्ती नाही. त्यानं तसा विचार मनात आला.
ही वृत्ती फार विलक्षण. सिंह त्याची एक वृत्ती आहे, सिंहाला सोबत चालत नाही, त्याला लागत नाही सोबत. सिंह असं लागत नसे कुणी सोबतीला. ही सिंहवृत्ती आहे. सिंहाची दुसरी वृत्ती, दुसऱ्याने केलेली शिकार खाणार नाही. 2 दिवसाच्या आत जवळून हरणाचा कळप गेला तरी मारणार नाही. भूक नाही तर मारत नाही, भूक लागली तरच. सिंह, बहुतांश सिंह, 100% सगळे सिंह सर्कशीतले सोडून, म्हणून बहुतांश म्हणलो, सगळे सिंह भूक 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 ताण 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 होऊन मरतात. भूक बळी असतात. काय काय वृत्ती आहे सिंहाची? वृत्ती अशी आहे, भूक लागल्यानंतर गुहेतनं बाहेर येतो आणि त्याची वृत्ती बाहेरला सगळ्या आकाशात सूर्य कुठं आहे बघतो आणि सूर्य कुठं आहे ते बघून 3 वेळा नमस्कार केला असं करतो. हो, वामन सुरघडे म्हणून एक शिकारीच्या कथा लिहिणारा मनुष्य होता. मी ते 12 पुस्तकं वाचली, त्याच्यात वाचले. सूर्याचं दर्शन घेतो, शेपटी जमिनीवरती आपटतो, झटकतो आणि डरकाळी फोडून नाकाने श्वास घेतो. चौफे की कुठं सावज कुठं असेल, श्वासाचं ज्ञान विलक्षण. आणि ठरवतो की ह्या दिशेला आहे, काय तिकडे छलांग मारतो, छलांग मारतो मागं बघतो, छलांग मारतो मागं बघतो आणि धावत जातो. आणि जिथं असेल ते सावजून पकडतो. त्याच्या नाकाने त्याला सांगितलं अमक्या ठिकाणी तुझी शिकार आहे. हे त्या शिकार पकडतो, त्याच्यावर झडप घालतो, तोंड लावतात त्या गळ्याला. काय असेल, हरण असेल, गवा असेल, आणि तोंड लावून जसं पाणी प्यावं आपण, हे त्याचं रक्त पितो, शोषून शोषून रक्त पितो. आणि शिकार जर हरणाची असेल तर त्याच्यात नळ्याला तोंड लावून झटकून पाठीवरती टाकतो, शेपटींची बांधतो आपल्या कमरेला आणि छलांग मारत आपल्या पोराकडे येतो, छाब्याकडं. शिकार टाकतो आणि आपल्या छाब्याबरोबर ती शिकार सोलून खातो. छाब्याला शिकवतो असं खायचं असतं. पुढे 1.5-2 दिवस काही करणे नाही, तसाच आला. तुम्हाला मला आयुष्य क्वचित पुन्हा 100 वर्ष आयुष्य मिळतं. परंतु 100 वर्षाच्या आयुष्याची शक्यता असताना आपलं तारुण्य कितपत टिकतं? 35-40, खूप झालं 45, इतकं नाहीच. गाय, घोडा, बैल, हरण, सिंह, वाघ यांना आयुष्य 25 वर्षाच्या वरती नाही. गाय तर 15 वर्षापूर्वी टिकतच नाही. दीर्घायुष्य म्हणजे 15. तिचं तारुण्य 7व्या, 8व्या, 9व्या वर्षीच अस्ताला जायला लागतं. अशी कथा जीवनाची ज्या सिंहाची आहे त्याला जास्तीत जास्त 15 वर्ष आयुष्य आहे. त्याचं तारुण्य मध्यात 4व्या-5व्या वर्षी येतं. 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या वर्षापर्यंत जबरदस्त असतो. मालवायला लागतं तारुण्य मालवायला लागलं की शिकार, भूक लागली की शिकार, छातीतला दम उखडला
कानातली श्रवणशक्ती क्षीण झाली, डोळ्यातली नजर कमी झाली, नख्या मागच्या पुढच्या डोळ्या पडायला लागल्या आहेत, डोळ्यातली नजर अंधारली, हातापायातलं बळ कमी झाले, शिकार करू शकत नाही. शेवटी तर सिंह शेवटच्या त्याच्या टप्प्यात 12, 13, 14 दिवस, 15 दिवस त्याच्या आधी शिकार केलेली असती कशी आणि पाण्यापर्यंत जाऊन पाणी पिलेलं असतं. असा सिंह 12-14 दिवस अन्न नाही, पाणी नाही, असं गुहेत पडतो. पण सिंह अंगातली जबरदस्त इच्छाशक्ती सरकत बाहेर येतो, तोंडाशी येतो. तोंडाशी आल्यानंतर त्याची सवय सूर्य कुठं आहे, परत मान धरवत नाही, खालती टाकतो, परत बघतो, पुढं सरकतो. नाही, ते सरणं शक्य होत नाही. वास्तविक तो जिवंत आहे. त्याला दिसतंय की गेले 12-14 दिवस, 15 दिवस आपण ये गुहेत केली नाही आहे. हे गवत चांगलं तरारून वाढले, त्या दाट गवतावरती मोत्याच्या थेंबासारखे हे दवबिंदू आहे. तहान लागली, भूक लागली, चला लांब सडक जीभ असलेला सिंह आपली जीभ बाहेर काढून त्या दवबिंदूंचं पाणी पीत नाही. कच्चं मांस खाऊन जगलेला सिंह कोळं छान सुशित गवत आहे, थोडं पुढं सरकत खाऊया आणि भूक भागवत नाही. क्षक्षामोपी जरा कृशोपी शिर प्रायोपी कष्टांदशा आपण नोपी भिन्न नदी जितिरपी प्राणेषु गच्छत्स्वपि मत्ते भेंद्र विभिन्न कुंभकवल ग्रासैकबद्ध स्पृहा किं जीर्णं तृणमान मत्युमहता मगरे सरक केसरी. किची क्षीण झालं, थकलं शरीर, तरी मिळते तर घ्या खाऊन गवत, मिळते तर दवबिंदू खाऊया, पिऊया. प्राण देतो पण तो गवत खात नाही. मौजा इस्लाम बुद्धिमान आहेत, विद्वान आहेत, शिवाजी महाराजांचे चिरंजीव आहेत. नाही, झुकणं, लवणं, नमणं, थकणं, माघार, शयन, हताश, उदास, निराश मान्य नाही. ही वृत्ती बाप लेकांची आहे, दोघांची. सोडून देतात. हे काय आहे बरं, आपण विचार करायला पाहिजे. संभाजी महाराज जर झुकले असते तर विचार करा, तो कविभूषण अफजल खानाचा कोथळा फाडला, ही बातमी लंडनच्या इंग्लंड देशात लंडनच्या लंडन टाइम्समध्ये 30व्या दिवशी छापली गेली. 6,500 मैल दुसऱ्या देशात मोबाईल, आत्ताची साधनं काही नाही आहेत. मग मथुरा वृंदावन तिकडं सुद्धा वाड्याबरोबर सुगंधराबा, तसं शिवाजी महाराजांचं एक कृत्य संबंध देशात गेलं होतं. आणि देवाच्या पूजा, देवा धर्माची कामं करून जगणारा एक गरीब बिचारा, दरिद्री पण बुद्धिमान, विद्वान, मोठा डोक्याने शक्तिमान असलेला कविभूषण सगळ्यांना म्हणायला लागला, अरे आपण देव देव म्हणतो, नागपुड्या धरून जप तप अनुष्ठान करतो. नाही, जप तप करून देवाला साध्य करण्याची विद्या योग्य आहे. नाही, पण मी ह्याच्यापुढं ध्यानधारणा करून नाही. प्रत्यक्ष भगवंत जर कौरवांना आणि 184च्या काळात महाभारतातले 184 राजे, तिकडे बारीक सारीक 184 राजांची मुंडकी
भगवान श्रीकृष्णाने समोर जाऊन तोडली, सांगून मी तुला मारणार आहे. म्हणजे त्या काळातले गांधीत खेळा असलेले सगळे भडवे जे होते 184 राजे तोडले. काय हिंमत आहे. शिवछत्रपतींनी 18 खान अंगावरती आले. आदिलशाहचे, निजामशाहचे, मुघलशाहचे, त्या सगळ्यांच्या खालच्या भोकात पार घातली. कोणाला मोकळा सोडला नाही. 134 लढाई केल्या, एका लढाईत पराभव नाही. 5 शत्रू अंगावर घेऊन 134 लढाया. शतक्षामोपि चराकृशोपि शतप्रायोपि कष्टांदशा. ही जी सिंहवृत्ती आहे ती मनुष्य रूपात वावरणाऱ्या पिता पुत्रांच्या ह्याच्यात आहे, मान्यच करावं लागेल. शिवछत्रपती 4.5 महिने अडकले. शिवछत्रपतींच्या आयुष्यातलं ते प्रकरण इतकं विलक्षण आहे. अग्र्याची भेट. शिवछत्रपती होते म्हणूनच माघारी येऊ शकले. ज्यांनी आपल्या 50-55 बांधवांना ठार मारून बोचाखाली तख्त घातलं होतं, तो औरंग्या त्याच्या कैचीतून लिहून ठेवले माशिरे आलमगिरीमध्ये की 16 जून 1666 17 ऑगस्ट 1666 या दिवशी शिवाजी महाराज पसार झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी 17 ऑगस्टला फिदाई खान नावाचा एक हरामखोर लांड वाडा बांधत होता. त्या वाड्यात ठेवून कुचून या हरामखोर मराठ्याला ठार मारायचा निश्चय त्याच्यात लिहिले त्यांच्या पुस्तकात तवारीख दिवसांनी. शिवाजी महाराज आदल्या दिवशीच निसटले. संपलं. काय निर्धार, काय मनाची धारणा. एक क्षण महाराजांना असं वाटलं नाही, ठीक आहे जुळून घेऊ, मी दक्षिणेत जातो, तुझा साथीदार म्हणून काम करतो. अरे तो मिर्झाजी जयसिंग एखाद्या हिजड्यासारखा 12 मासे 96 उकळी म्हणजे रामाच्या वंशातला आहे. हो, पण तो शेणखात जगला. त्यांच्या मिर्झाजी जयसिंगाला शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे. त्यात लिहितात, अरे तू रामाच्या वंशातला आहेस, मी रामाच्या वंशातला आहे. शिवाजी महाराज रामाच्या वंशातले 139वी पिढी आहे. तू त्याच वंशातला आहेस. तू हा नादानपणा करू नकोस. तू सोड, आपण कोण आहोत ते जाण, आणि आपण दोघंजण एकत्र येऊया आणि या हलकट औरंग्याची माती करूया. हो, पत्र आहे. मनात आलं नाही, मनात आलं नाही. अगदी सारखं आहे दोघांचं. कल्पना करा, जर झुकले असते तर. आहे कौतुक केलं औरंग्याने. जे अनेक लढाई करून मिळवता आलं नाही ते यायला ह्या पोराला झुकवला आणि साध्य झालं. काय झालं सर? हो, झुकले असते, लवले असते, सरदारकी, वतनदारी, सुभेदारी, त्याची नोकरी, तर दक्षिणची सुभेदारी मिळत असती जिवंतपणी. औरंगाबादच्या घाणीत गेल्यानंतर, मेल्यानंतर हे दिल्लीची बादशाही पैदा करता आली असती. वाटला नाही. मरून जाऊ पण तू झुकणार नाही, आपलं ब्रीज सोडणार नाही. एका पोपटाने विचार करावा. सुरक्षित पिंजरा असे राहण्याला, विनायास स्वादू फळे भक्षण्याला, परंतु भरारी नभी मारण्याला कधीही मिळेना अभागी शुकाला. पोपट म्हणून जगून बोक्यापासून कशापासून काही नाही सुरक्षित राहायला
मिरच्याचे तुकडे, पेरूच्या फोडी खायला प्यायला काही, परंतु गगनात भरारी मारण्याचंच भाग्य त्याला लाभत नाही. त्यांनी नाही, माघार नाही, हताश नाही, उदास नाही, निराश नाही, शरण नाही. उलंड काही मिळालं असतं पुढं 40 पिढ्या नुसतं बसून खाल्लं तरी सुद्धा भोसले कुल चगलं असतं. नाही, जमत नाही. काय निर्धार, किती निग्रह, किती निश्चय, विलक्षण. आणि संभाजी महाराज केले. ही वृत्ती काय आहे? अहो केवळ सिंहाचीच नाही, एक जातक कथा म्हणून आहे. बौद्धांचे ग्रंथ आहेत जातक कथा. दुर्गाताई भागवतांनी ते लिहिलेत 3 पुस्तकं. त्यात एक जातक कथा आहे. का चाललंच हे? बस खाली मूर्ख आहेस, हे ऐकलं पाहिजे. काही पेटलं नाही आणि कुठं काही आग लागली नाही. हो, त्या जातक कथेत सत्ताधाऱ्यांच्या ह्याच्या भोकात किडा असतोच. इंद्र देवांचा राजा किडा समजती होती. तो ज्या तयात आपल्या बायका पोरासकट आंघोळीच्या वेळेला विहार करायचा, जलविहार, ते एक दिवस त्याच्या टकुरीत आलं. नाही घ्यायला आपण कमळाच्या वेली आहेत, बदका आहे, पाण कोंबड्या आहे, रंगीबेरंगी मासे आहे, पण आपल्या या जलविहार करायच्या तयात हंस नाही आहेत. हंस पाहिजे. मग काय आपण ऐकतो ना, अमक्या एका मंत्र्याने इतक्या कोटी रुपयाची आपल्या घरात सुधारणा करून घेतली. हो, जनतेचा पैसा. बातम्या पण बसतो. हो, त्याच्या मनात आलं राजहंस पाहिजे. बोलवलं साखरानं, है मानस सरोवरात जायचा. त्याचे 4-6 राजहंस पकडून आण गेले. जातक कथा आहे ती. ते गेले. इंद्राचे एक पाईक, देवांचा राजा इंद्र, त्याने तुम्हाला मागणी घातली. तो म्हणतोय माझ्या जलविहार करण्याच्या तळ्यामध्ये तुम्ही यावं. येता का? येता का म्हणल्यानंतर फरदिशी उडून बाजूला गेले. समजत नाही. अरे चला, किती सुखी जीवन आहे. नाही आले सेवक, माघारी आले. आणि सेवक म्हणले ते आम्ही बोलल्या थोडीशी उडून बाजूला गेले. जमत नाही, आमचं जन्मस्थळ सोडून आम्ही कुठे येणार नाही. माझी सक्त आज्ञा सांगा, न याल तर प्राणाला मुकाल. गेले. न याल तर प्राणाला मुकाल पकडून घेऊन जाऊ. ते आले. हे पहिल्यापेक्षा जास्त उंच झाडावर जाऊन बसले. हो, इंद्र ती नाही, पहिल्यांदा जवळपास बसले होते, लांब उंच उंच झाडावर जाऊन बसले. म्हणजे नाही. तशी इंद्र म्हणला काय, हां ती येत नसतील तर त्यांची शिकार करून त्यांचे मेलेले मुर्दे आणा, पण मला पाहिजे राजहंस, माझ्या तळ्यात पाहिजे. ते गेले आणि म्हणले त्यांनी 2 वेळा होते, हे काय लायकीचे आहेत ते ठोक होते ना, उंच जाऊन बसले. आम्ही धनुष्यबाण मिळालं. आत्तापर्यंत तुम्हाला मारलं नाही आम्ही, पण आमच्या महाराजांनी सांगितलं आहे येत नसेल तर शिकार करून त्यांचे मुर्दे घेऊन या. त्यांचा जो प्रमुख होता तो म्हणला आमचे मुर्दे तुम्ही घेऊन अगदी अगत्य जाल, पण ज्या गुणवत्तेच्या पोटी तुझ्या इंद्राला त्याच्या तळ्यात जलविहार करतोय तिथं आम्ही पाहिजे असं वाटतंय, की आमची गुणवत्ता तू मारू शकशील का? अंबोजनी वन निवास विलासमेव हंसस्य हंती निद्रा कुप्तो विधाता
न तस्य दुग्ध लवेद विधौ प्रसिद्धाम वैदक्य कीर्तिमुपहर्तो सौस्मता. अरे तुला इंद्र शिकार करून आमचे मेलेले देह घेऊन जाईल, पण ज्या गुणवत्तेच्या पोटी त्याला आम्ही त्याच्या थळ्यात पाहिजे असं वाटतं, ती निरक्षीर पाणी आणि दूध एकत्र मिसळल्यानंतर दूध वेगळं पाणी वेगळं करण्याची ताकद ती कशी मारेल. संभाजी महाराज गेले, संभाजी महाराज सोलून मारलं, ठार मारलं, तुकडे करून मारलं, पण आश्चर्य वाटेल काय झालं बरं. महाराष्ट्र पेटला. पुण्याखालची 12 मावळं, शून्यखालची 12 मावळं, नाही सगळा उभा महाराष्ट्र पेटला. आश्चर्य वाटेल. एक कथा या सगळ्या ह्याचं लक्षात येण्यासाठी सांगतो. शिवछत्रपती 3 एप्रिल 1680ला गेले. सगळे जण हताश, उदास, निराश. पुढं काय आपापसात बोलायचे, पुढं काय. पुढं पाऊण वर्षातच संभाजी महाराज हरपले. पहिल्यापेक्षा जास्त निराशा, उद्वेग, हताश सगळे बोलायला लागले, पुढं काय. शिवछत्रपती गेले, संभाजी महाराज गेले, पुढं काय. त्याच्यात एक प्रसंग असा घडला. शिवाजी महाराजांचा एक सख्खा सावत्र भाऊ होता. आणि तो सगळ्यांना म्हणाला की गड्या पुढं काय, पुढं काय, पुढं काय, हे आपल्याला शोभत नाही. तुम्ही असं करा. महाराज 3 एप्रिलला गेले त्यावेळेला कोण कोण त्यांच्या भोवती होते बरं? कोण कोण होते? हा तो होता 5-15 जण. आपण ज्या जागेवरती महाराज गेले आणि प्राण गेला, त्या जागेवरती महाराज आहेत असं समजून जाऊन त्यांच्या भोवती बसूया. जाताना ते एक वाक्य बोलले, आठवते का? त्याची आठवण करूया. कोणाच्या लक्षात आहे का? माझ्या लक्षात आहे. कोण हा मनुष्य असं बोलणारा? हिरोजी फर्जंद. शहाजी राजांचा दासीपुत्र आहे हा. तंतोतंत शिवाजी महाराजांचा सगळा दिसायला आहे. शौर्य, धैर्य सगळं तसंच आहे. बाप एकच आहे, बीच एकच आहे. हिरोजी फर्जंद म्हणला आपण रायगडावर जाऊया. जिथं झोपले ती जागा सारवली, जणू शिवाजी महाराज असं करून बसले. इतिहासात लिहिलेलं बोलतोय. आणि तोंडा आठवतंय का काय बोलले शिवाजी महाराज? काय बोलले? एकमेकाकडे पाहायला लागले. कुणी काही बोलायला लागले. म्हणजे एक वाक्य बोलले, आठवतंय तुम्हाला? कोणचं सांगू? सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा. क्षीण झालेल्या शिवाजी महाराजांचा देह 5 फूट 3 इंच उंचीच्या देहात पावणारे शिवाजी महाराज झालं होतं काय? थोडं सांगतो. एक महाराष्ट्रात त्या काळात जानेवारी महिन्यात एक खग्रास सूर्यग्रहण होतं. ते खग्रास सूर्यग्रहण 7.5 तास होतं. सकाळी 8ला खग्रास सूर्यग्रहण सुरू झालं, ते दुपारी 3:30ला संपलं. 7.5 तासानंतर हा सूर्य, ही पृथ्वी, मध्ये चंद्र येत गेला. हे पृथ्वीवरती हळूहळू काळा अंधार सरकत गेला. परत 3:30 वाजता होतच उजाडली. 7.5 तास आपल्या धर्मामध्ये एक श्रद्धा आहे आणि ती सत्य आहे
की ग्रहण काळात एखादी व्यक्ती एखाद्या मंत्राचा एकाग्रचित्ताने जप करेल तर त्या मंत्रातलं सामर्थ्य त्या माणसाला लाभतं. याला सामर्थ्य पाहिजे तर हिंदवी स्वराज्य असे तो हिमाचल निर्माण करण्यासाठी अंगातले कपडे काढून लंगोट बांधून शिवाजी महाराज त्या गंगासागरात गळ्या इतक्या पाण्यात, आत्ता उन्हाळ्यात सुद्धा जिथलं पाणी बर्फासारखं असतं, फ्रीजमधलं नसतं एवढं थंड, त्याच्यात 7.5 तास उभे राहून हातात जपाची माळ घेऊन गायत्री मंत्राचा जप करतो. ते लिहिले. ग्रहण संपलं, महाराज बाहेर आले. अत्यंत धर्मशील, अत्यंत श्रद्धावंत, निष्ठावंत होते महाराज. 5 फूट 3 इंच उंच, 289 लढाया केलेला देह खंगला होता. बाहेर आले, कपडे बदलले. दुसऱ्या दिवशीपासून शिवाजी महाराजांना ताप यायला लागला. ताप वाढत चालला, क्षीणता यायला लागली, अन्न जाई नसतं झालं. वैद्य वगैरे औषध देत होते, काही उपयोग होत नव्हता. पुढे शिवाजी महाराज अंथरुणावरती पडले, अति क्षीण झाले होते. आणि अशा ह्याच्यात 3 एप्रिल 1680 दुपारी 12:03 जायच्या आधी एक 15-20 सेकंद उशिरावर हात ठेवून किंचितसं कमरेच्या वरचं शरीर उचलून सगळ्याकडे बघत डोळ्यातनं अश्रू घळघळत आहेत. का की आपण शपथ घेतली असे तो हिमाचल हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचं आणि केवळ 6.5 जिल्ह्यातच आपण निर्माण केलं. त्याचं दुःख डोळ्यावाटे पासरत होतं. आणि म्हणजे आम्ही जातो सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा. पुढं काशीचा विश्वेश्वर सोडवा. त्या डुकरांनी त्या काशी विश्वेश्वराची मशीद केली आहे, ती पाडा, थोडा मातीत घाला आणि काशी विश्वेश्वर उभा करा. अरे कोणीही मनुष्य जाताना बहुतांश 100% आपली बायका, लेकरं, नातवंडं, लेकी, सुना, कुटुंब याच्या पलीकडं फारसं बोलत नाहीत कुणी. हा जाताना खुळा मनुष्य म्हणतो सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा. सप्तगंगा म्हणजे कोणच्या? आपण पूजा करायला बसलो म्हणजे तांब्यात पाणी घेतो आणि त्याच्यावरती हात ठेवून म्हणतो गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुर्यात्. हे गंगे, हे सिंधू, हे यमुने, हे सरस्वती, हे गोदावरी, हे नर्मदा, हे कावेरी, ह्या माझ्या तांब्यात तुम्ही या, मला देवाला सप्तगंगांनी स्नान घालायचे. ते बोलताय या 7 गंगा देशाला वेढून टाकणाऱ्या प्रमुख नद्या, या आदिशाही, हिमाचशाही, बळीशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही या भडव्यांच्या पोचाखाची तख्त तोडा, त्यांना गाडा, मोकळं करा आणि सबंध देश पादाक्रांत करून म्हणजे ह्या नद्या स्वतंत्र करून तो काशी विश्वेश्वर उभा करून हिंदवी स्वराज्य देशभर उभं करा. ते आपल्या हे वाक्य तो हिरोजी फर्जन सगळ्यांना सांगतो असं बोललेत. तुम्ही म्हणताय पुढं काय, पुढं काय, कपाळाला हात लावताय. संभाजी महाराज गेले, शिवाजी महाराज गेले, पुढं काय, पुढं काय शिवाजी महाराजांनी सांगितलंय सगळा देश मोकळा करा. ते पुढं करा सांगितलेलं आहे. पटतंय का? त्या कामाला लागून आश्चर्य वाटेल. 1689 ते पुढं बरोबर 37 वर्षात महाराष्ट्र उठला पेटला, हे कामाला लागले. आणि संबंध असे तो हिमाचल, हो कन्याकुमारी ते काश्मीर, बलुचिस्तान ते ब्रह्मदेश, संबंध देश मराठ्यांनी पादाक्रांत केला. 37 वर्षात सगळ्या सत्ता मातीत घातल्या. दिल्ली जिंकली, अटकपार गेले आणि लाल किल्ल्यावरती 1784 ते 1803 19 वर्ष भगवानांना फडकवत हिंदवी स्वराज्याचं राज्य केलं मराठ्यांनी. यांच्या बलिदानातनं हे पेटलेलं आहे.
संभाजी महाराजांचा महिना बलिदानाचा म्हणजे देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व स्वाभिमानाच्या उपासनेचा महिना म्हणून आणि अल्लाची सल्तनत जगाच्या पाठीवरती संपून टाकायची करारी वृत्ती धारण करण्यासाठी उपासनेचा महिना म्हणून पाळला पाहिजे. या विश्वात इस्लाम नावाचा पदार्थ शिल्लक ठेवायचा नाही हा निर्धार महाराष्ट्राने करून उभा राहिला महाराष्ट्र तर या जगाची सोडवणूक होणार आहे. धर्मवीर बलिदान मास हा केलाच पाहिजे, अत्यंत अत्यावश्यक. राष्ट्रात धर्म जणू हा शरीरात प्राण ही निर्महिंद हृदयी अतितीव्र जाण. संभाजी छत्रपती लेंच पदार्थ लढले धर्मार्थ देह तजुनी ध्वजरूप झाले. आज ध्वजाच्या रूपात ते शिल्लक आहेत. आपण ह्या पितापुत्रांना जाणून, शहाजी राजांना जाणून, जिजामातेला जाणून, हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेऊन उभा देश शिवछत्रपतींच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्यांचा देश करणं ह्याच्यासाठी व्रत घेतलं पाहिजे. जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या पाहिजेत. पण ह्यांची जयंती काय आणि ह्यांची पुण्यतिथी काय म्हणजे धर्मवीर बलिदान मास काय हा हिंदू समाजाचा आहे प्राणभूत आचार आहे. प्रत्येकाने धर्मवीर बलिदान मास म्हणजे संभाजी नावाच्या वृत्तीची उपासना करण्याचा मास, शिवाजी महाराजांच्या वृत्तीची उपासना करण्याचा मास, शहाजीराजांच्या वृत्तीची उपासना करण्याचा मास म्हणून ह्या महिन्याकडे पाहिलं पाहिजे. गोड सोडलं पाहिजे, सुखासिनतेचे कार्यक्रम टाकले पाहिजेत. अगदी शुभमंगल कार्यालयात सुद्धा अक्षर टाकायला जाता कामा नाही, कुठलं नवीन काही घेता कामा नाही. शोकाचा, दुःखाचा, सुटकाचा महिना म्हणून हा राष्ट्राच्या धर्माच्या उपासनेचा मास म्हणून आपण सगळ्या हिंदू समाजाला शिकवलं पाहिजे, महाराष्ट्राला नाही संपूर्ण देशाला. इतकं असलं विलक्षण क्रूर बलिदान धर्मासाठी, देशासाठी, मातृभूमीसाठी करण्याची हिंमत त्याच्यातून उत्पन्न होणार आहे. इस्लामची पूर्ण राख करण्याची प्रतिज्ञा घेतलेला महाराष्ट्र उत्पन्न करणं या देशाच्या मातृभूमीच्या कपाळावरचं उगवत्या सूर्यासारखं लाल बुंद असणारं स्वातंत्र्याचा कुंकुम तिलक करण्यासाठी हे व्रत फार आवश्यक आहे. माझा विश्वास की आपण निश्चय करू तर या देशाची फार दिवसाची अपेक्षा आहे. या देशावरती इस्लामी सत्तांचं अस्तित्व आहे, त्यांची अंत्ययात्रा निघाली नाही. आम्ही दरवर्षी मुद्दाम त्यांच्या समाधी बसून ज्वाला हो आत्मा जगी अमरहा तन नाशवंत ज्वाला रूपात त्यांचा आत्मा आम्ही आणतो आणि त्या आत्म्याच्या साक्षीने त्यांची चिता पेटवतो. या दोघांची काय इच्छा होती आयुष्यातली? शहाजीराजांची तर दुसरी काय इच्छा होती? शहाजीराजे हिंदवी स्वराज्याचे संकल्पक आहेत, शिवछत्रपती निर्माते आहेत, संभाजी महाराज रक्षक आहेत. आपण उरलेलं काम सगळ्यांनी मिळून करायचे. त्यांची न निघालेली अंत्ययात्रा काढून चिता पेटवून आपण शपथ घेतो की या दोघांची इच्छा होती या भारत मातेच्या देहावरती असलेल्या इस्लामी सत्ता नामशेष करून काशी विश्वेश्वर सोडवा म्हणजे काय? हे इस्लामी सत्ता नाश करा, इस्लामी सत्तेच्या बोच्याखालची सिंहासन तोडून टाका, जाळून टाका. त्या सत्ता जात नाहीत. त्यांची अंत्ययात्रा काढण्याची इच्छा असलेली शिवाजी महाराज, संभाजी महाराज त्या दोघांची इच्छा पूर्ण केल्याशिवाय संभाजी महाराजांची अंत्ययात्रा पूर्ण होऊ शकत नाही. दरवर्षी आपण चितेला अग्नी देऊन प्रतिज्ञा करतो आणि आपल्या निर्धाराने चाललेल्या व्रताचे जोपासना करतो. जास्त बोलण्यात काय तथ्य?
हे जितकं सत्य आहे तो कविभूषण ते मगाशी सांगता सांगलं ते येणं प्रत्यक्ष मनुष्य रूपात भगवंताचा तो राजगडावरती राहतो आणि प्रतापगडावरती त्यांनी या आदिशाचा सरदार याचा मोकळा केला आहे. जसं हिरण्यकश्यपूला ठार मारणारा नरसिंह, रावणाचा वध करणारा प्रभू रामचंद्र, 101 कौरवांना माती चालणारा श्रीकृष्ण, अरे तसाच साक्षात मनुष्य रूपाने प्रगटलेला हा शिवाजी महाराज म्हणजे भगवंताचा अवतार आहे. नागपुड्या दाबून ध्यानधारणा करून जप करून आयुष्य वाया घालवणार नाही असं सांगायला लागला तो मथुरे आणि चक्क निघाला. कुणी येत नाही म्हटल्यानंतर पायी चालत पायात पादत चालणे, खायला अन्न नाही, भीक मागून तुकाराम महाराज सत्य अभंगात म्हणाले, होईन भिकारी पंढरीचा वार करी, जाता जाता पांडुरंगाच्या दर्शनाला जाताना भीक मागून जगी पण पांडुरंगाच्या दर्शनाला जाणार. तसा तो आला, राजगडावरती आला, जिजामातांना भेटला, शिवाजी महाराजांना भेटला. शिवाजी महाराजांना इतकं अपूर्व वाटलं. शिवाजी महाराजांच्या जीवनावरती 389 कविता त्या कविभूषणाने लिहिलेल्या आहेत. शिवाभावनी नावाचं काव्य येताना 1750 किलोमीटर चालत असताना सुश्री काव्य लिहून ठेवली. त्या शिवाभावनीमध्ये तो म्हणतो, काशीजी की कला जाती मथुरा मस्जिद होती, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. अरे हिंदूंनो लक्षात ठेवा, शिवछत्रपती होत नव्हते तर जिवंत असलेल्या हिंदूंची सुनता होऊन सगळा देश हल्ला की सल्तन बन जाता था. हे जितकं सत्य बोललाय कविभूषण है तितकं लक्षात ठेवा. संभाजी महाराज झुक जाते तो सुन्नत होती सबकी. काशीजी की कला जाती मथुरा मस्जिद होती, संभाजी महाराज न बलिदान होते तो सुन्नत होती सबकी. कल्पना करा, या दोघांच्या नंतर कोण महाराष्ट्रात नाही देशात कोण उठले या इस्लामी सत्ता मातीत घालण्यासाठी? फक्त मराठी मुलूक उठला. त्याचा मराठी मुलूक काय मागतोय? आरक्षण द्या. अरे 1296 कुणी नाही, आपण तुम्ही आम्ही सगळेजण मराठी आहोत. हा संबंध देश टाळण्यासाठी भूजल, नौदल, वायुदल, अण्वस्त्र, क्षेपणास्त्र जितकी महत्त्वाची आहेत तितकंच शिवछत्रपतींचं हिंदवी स्वराज्याचं व्रत घेऊन उठलेला मराठी मुलूक या देशात तयार होणं त्याहीपेक्षा लक्षवत अत्यंत अत्यावश्यक आहे. ते ज्याच्यातनं घडणार आहे ते संभाजी महाराजांना आलेलं त्यांनी पत्करलेलं विलक्षण बलिदान श्रद्धांजली होऊन आपण ती उपासना केली पाहिजे. इस्लामची अंत्येष्टी काढण्याची धार हिंदूंच्या चित्तात पेटवली पाहिजे. ते काम आपल्याला करायचे. जास्त बोलत नाही, थांबतो. आपल्यातला सर्वात मोठा दोष जर कोणता असेल, ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज संभाजी महाराज झाले हे त्या महाराष्ट्रातली बहुतांश मंडळी 101% मंडळी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत नाहीत, नाही वाचत नाही. इतक्या क्षुद्र वृत्तीचे आपण लोक आहोत. आपण उठूया, कामाला लागूया, उभ्या देशाला हिंदवी स्वराज्याचं व्रत देऊया, शिवाजी संभाजी शिकवूया, जगायचं कसं ते सांगूया, जगूया आणि सांगूया. त्याची आवश्यकता आहे. थांबतो.